पिकलेलं पेरू आहे ना आपल्याला अजिबात आवडत नाही आणि नेमकं सकाळी तेव्हाच हातात आला. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, नर्मदे हर. मी आपला मित्र संदीप काळे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. एक वेळेस ना कच्चा पेरू असला तरी जमन, गाबोळ असला तरी जमन, पण पिकलेलं पेरू म्हणलं ना भ्या वाटतं, आळाय निघायचं. त्याच्यामुळे गाबोळ्या पेरूवर ता मारून निघालो नगरला. शेतकऱ्यांना पाठ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम असतात बरं का. असे चौकात आलो, तिकडे अण्णाभाऊ साठेंची जयंती होती आणि छान असं डेकोरेशन होतं. दुपारी त्याला डबा नव्हता आणला, त्याच्यामुळं काय करणार, भजे आणि फरसाण याच्यावर ताव मारून आपलं काम आवरून निघालो घरी. घरी आलो तर मॅडम बी इकडे भेळीवर ताव मारित होत्या, पण काम करता करता बरं का तिला म्हणलं तुमचं चलून द्या काम, मी तोवर आहे ना मळ्यातून जाऊन येतो. मळाला हिरागार झालाय बरं का एडिटिंगमध्ये, आणि ओरिजिनल असं आहे बरं का. एक गाडी लागली होती यशस, दुसरी यशस, म्हणजे दोन्ही बंधूंच्या दोन. म्हणलं कुठं येत ना काय चाललंय, ते म्हणलं काय नाही हिसाब चाललाय उलच. म्हणलं करा तुमचा हिसाब. आणि मुख बी कसा दिसतोय बघा ना, असं काय बरोबर दिसत नाही, पण जेव्हा त्याला एडिट करू का तेव्हा असा चांगला दिसतोय. तुम्हाला कोणता मुग आवडतोय सांगा. मुगाच्या शेंगा जर जास्त खाल्ल्या ना तर संध्याकाळी बार उडत येत बरं का, त्याची बी काळजी घ्यावं लागते. आणि वल्ल्या शेंगा परत भेटत नाही, त्याच्यामुळे खावाच लागत. मग निघालोय घरी, कारण अक्कीचा फोन आलता का लवकर रे माझं काम आवरलंय. मग अक्कीला घेऊन मी निघालोय घरी. तोपर्यंत तुम्ही म्हणा नर्मदेहर रामकृष्ण हरी. धन्यवाद.